श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, अक्षय तृतीयेला आपण सोन्याहूनही मौल्यवान अशी वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे. कारण की हा जो दिवस आहे अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस असतो. त्यामुळे या दिवशी आपल्याला अशी एक मौल्यवान वस्तू खरेदी करून घरी आणायची आहे, जेणेकरून बघा आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी येईल. तर आता बघूयात आपण अक्षय तृतीयेचा अर्थ. अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तारीख आहे ज्या दिवशी सौभाग्य आणि शुभफळे कधीही कमी होत नाहीत. या दिवशी केलेले काम माणसाच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ परिणाम प्रदान करते. म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी व्यक्ती जे काही पुण्यकर्म आणि दान करते त्याला भरपूर शुभफळे मिळतात आणि शुभ परिणामाचा प्रभाव कधीही संपत नाही. आता हा दिवस बघा, स्वयंपाकघर आणि अन्नाची देवी आई अन्नपूर्णा माता यांचा जन्मदिवस मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते आणि भांडार भरलेले राहावे यासाठी देवीचे आशीर्वाद मागितले जातात. अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते. अक्षय तृतीयेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहायला सुरुवात केली. या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पत्र मिळाले. या अक्षय पात्राची खासियत अशी होती की त्यातील जेवण कधीच संपत नव्हते. याद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्न देऊन मदत करत असे. आता अक्षय तृतीया मुहूर्त म्हणजे काय की त्या दिवशी आपल्याला वेगळी अशी शुभ वेळेस काढण्याची गरज पडत नाही. हा जो दिवस असतो ना तो पूर्णच शुभ असतो, कारण की हा अतिशय शुभ असा हा दिवस आहे. मग कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर या दिवशी आपण करू शकतो. अगदी बघा, आपल्याला कोणतीही वेळ बघायची गरज नाही, कारण की हा पूर्ण दिवसच एक 3.5 मुहूर्तामधला एक मुहूर्त असतो. त्यामुळे हा पूर्ण दिवस खूपच शुभ असतो बघा. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि या दिवशी आपण जर काही वस्तू खरेदी केल्या किंवा मग बघा काही गोष्टींमध्ये आपण समजा आपले एखादी वस्तू आपण घेतली, समजा आता आपले स्वप्न असतात, घर असावं, गाडी असावं, कुठं आपण एखादी जागा घेतली तर ती बघा अक्षय राहते, म्हणजे अक्षयपटीने वाढत राहते. आपण थोड्या प्रमाणात का होईना अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केली तर तिच्यामध्ये एक दिवस वाढ होतच जाते. त्याचबरोबर बघा दान करण्याला सुद्धा हा दिवस आहे तर तो खूपच महत्त्वाचा आहे. आता प्रत्येकाने आपापल्या परीनं काहीतरी दान करायला पाहिजे. आता कुणाला अन्नदान करणं होईल, कुणाला समजा पाण्याचं दान करणं होईल, गरिबांना ज्या आत काही त्यांना आवश्यक वस्तू आहेत त्या आपण दान करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे बघा. यावर्षी 30 एप्रिल 2025 रोजी तसेच हा दिवस लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कोणत्याही नवीन कामासाठी अत्यंत पवित्र आहे. या दिवशी अक्षय तृतीया हा दिवस खूपच शुभ मानला जातो. आता या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे, परंतु जर बघा आपल्याला आता हे परवडत नसेल तर काळजी करू नका. ज्योतिषशास्त्रानुसार आपण काही वस्तू आहेत त्या प्रत्येकाला परवडतील आणि आपल्या घरात सुख समृद्धी लाभू शकते अशा ह्या वस्तू आहेत. घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन त्या निमित्ताने देखील होऊ शकेल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहावी असे प्रत्येकाचीच इच्छा असते बघा. तर आपण अशा कोणत्या वस्तू आहेत त्याच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपल्याला अगदी प्रत्येक व्यक्तीला ती वस्तू घेणं शक्य होईल. तर बघा कापूस, जर तुमचे बजेट फारच कमी असेल आणि तुम्हाला महागड्या वस्तू परवडत नसेल तर या दिवशी कापूस जरूर खरेदी करावं, खूप शुभ मानले जाते. अक्षय तृतीयाला कापूस खरेदी केल्यामुळे जीवनामध्ये शांती मिळते आणि घरामध्ये संपत्ती वाढते. तर कापूस अत्यंत उपयोगी अशी वस्तू आहे बघा आणि सोन्याहूनही मौल्यवान अशी वस्तू आहे. आपण अक्षय तृतीयेला अगदी खिशाला परवडणारी म्हणून देखील घेऊ शकतो. तर या कापसाचा उपयोग तुम्हाला बघा वाती बनवण्यासाठी म्हणजेच देवपूजेमध्ये तुम्ही या कापसाचा वापर नक्कीच करू शकता. आपण याचे वाती, फुलवाती, वस्त्रमाळ आपण अगदी आपल्या पूजेमध्ये खूपच उपयुक्त अशी ही वस्तू आहे. तर बघा आपण ही अक्षय तृतीयेच्या दिवशी अगदी प्रत्येक व्यक्तीला परवडेल अशी ही वस्तू आहे आणि आपण खरेदी करू शकतो. त्यानंतर जी वस्तू आहे तर ती म्हणजे बघा मीठ.
आता आपल्याला या दिवशी सैंधव मीठ खरेदी करायचं आहे, जे उपवासाच्या पदार्थामध्ये देखील वापरलं तरीही चालतं. रोजच्या जीवनात आपण रोजचा जेव्हा स्वयंपाक बनवतो जेवणामध्ये वापरलं तरीही चालतं. पण आपल्या पांढऱ्या मिठापेक्षाही दिसायला थोडंसं वेगळं मातकट किंवा गुलाबी रंगाचं असतं. तर अक्षय तृतीयाचा आपण शुभमुहूर्त साधून या दिवशी आपण एक थोडंफार तरी हे सैंधव मीठ नक्कीच खरेदी करू शकतो बघा. अगदी प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशा ह्या वस्तू आहेत. आता सध्याचे सोन्याचे भाव लक्षात घेता तर ती तर गोष्ट परवडू शकत नाही, तर या गोष्टी तर आपण नक्कीच आपल्या घरामध्ये आणू शकतो. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वात अगोदर म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, मातीच्या भांड्यात किंवा काचेच्या भांड्यामध्ये म्हणा थोडंसं मीठ जे आहे तर ते ठेवायचं आहे, त्याची पूजा करायची आहे आणि नंतर ते मीठ आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरू शकतो. आता अनेक व्यक्ती मिठाचा दिवासुद्धा या दिवशी पूजेमध्ये लावतात, तर तुम्हाला तो लावायचा असेल तर तुम्ही तो लावू शकतात. मात्र ते पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि ते तुम्हाला वापरायचं नाही. एक प्रकारे दीपदान आपण या दिवशी त्या मिठाच्या साहाय्याने दीपदान करतो. मात्र ते मीठ तुम्हाला नंतर समजा पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि ते तुम्हाला समजा वापरायचं नाही. एक प्रकारे दीपदान आपण या दिवशी मिठाच्या दिव्याने करत असतो. तर बघा, हे मीठ नैसर्गिकरित्या तयार केलेलं आहे. हे मीठ भूगर्भामध्ये मोठ्या खडकांमध्ये आढळते आणि त्यात अनेक पोषक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. सगळे मिठामध्ये कमी खारटपणा असतो, त्यामुळे ते रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. तसेच डोळ्यांची सूज आणि डोकेदुखीच्या समस्या कमी होतात. तर बघा, त्यानंतर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी अगदी आपल्याला सहज शक्य होतील, अगदी प्रत्येकाला परवडतील अशा ह्या वस्तू आहेत आणि आपण प्रयत्न करायचा आहे की त्या आपण खरेदी करायच्या आहेत. आता आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा कवड्या देखील खरेदी करू शकतो. अगदी बघा, कवड्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे आपण या दिवशी कवड्या देखील खरेदी करू शकतो. आपल्या घरामध्ये आणून आपल्याला त्याची देखील पूजा करायची आहे बघा. कारण की आपल्याला या प्रत्येक व्यक्तीला परवडतील अशी ही वस्तू आहे. आता त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे बघा पाण्याचा माठ. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर समजा अक्षय तृतीयाचं मुहूर्त साधून आपण या दिवशी माठ देखील खरेदी करू शकतो बघा. कारण की सोन्याहूनही मौल्यवान असलेली ही मातीची एखादी वस्तू आपण खरेदी करू शकतो. त्यामध्ये मातीचा माठ असेल किंवा मग एखादे भांडे घेतले तुम्ही तरी देखील चालेल, किंवा मातीचा दिवा घ्या. आता ज्याला जी वस्तू आवश्यक आहे समजा मातीपासून बनवलेली आपण ती घेतली तरी देखील चालेल. आता मातीच्या भांड्यातील स्वयंपाक आरोग्यदृष्ट्या देखील चांगला आहे. तसेच बघा, चैत्र महिन्यापासून ते आषाढ महिन्यापर्यंतचे जे काही दिवस असतात तर ते उद्या कुंडदान करण्यासाठी अत्यंत विशेष मानले जातात. यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते. आपल्याला काही पितृदोष वगैरे असेल तर तो सुद्धा निघून जातो. तर तुम्ही पाण्याचा माठ एखादा सार्वजनिक ठिकाणी देखील दान करू शकतात. आणि बघता, आता बघा प्रत्येकच व्यक्तीला आपले गरिबांचे फ्रीज आणि आपल्याला पाण्याचा माठ तर आवश्यकच असतो. आणि मग आपण आता हे अक्षय तृतीयाचं मुहूर्त साधून जर घेतला तर आपल्यासाठीच चांगलं आहे. आता आपल्याला लागणारी ही वस्तू आहे, मग तुम्ही पाण्याचा माठ घ्या किंवा एखादं भाजीसाठीचं भांडं घ्या किंवा दिवा घ्या. ज्याला जी वस्तू आवश्यक आहे त्यानं ती घेतली तरी देखील चालेल. पण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा, कारण की आपल्या घरासाठी एक शुभ फळ प्राप्त होणाऱ्या या वस्तू आहेत. तर बघा, त्यानंतर आपल्याला या दिवशी, कारण की आपण जर मातीच्या वस्तू या दिवशी घरामध्ये आणल्या तर आपल्या घरामध्ये नक्कीच संपत्ती वाढते आणि ते पुण्य अक्षय स्वरूपामध्ये टिकून राहतं. संपूर्ण घरदार हे पुण्य कायमस्वरूपी आपल्या गाठीशी बांधून ठेवू शकतो. आपल्या कुटुंबामध्ये समृद्धी येते तर ती या मातीच्या भांड्यामुळे, असं अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हटलं जातं. आणि अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मातीच्या भांड्याची अजून एक महत्त्वाची आहे की या दिवशी पितरांच्या नावाने जो विधी होत असतो तर तो सुद्धा मातीच्या भांड्यातच होत असतो. तर बघा, आपल्या घरामध्ये समजा एखादा पुरुष व्यक्ती असेल किंवा मग आपण त्याला देवघरामध्ये किंवा मग फक्त पितरांचा काही कार्यक्रम असतो तेव्हा पूजत असतो, तर त्या पुरुष व्यक्तीच्या नावाने मातीच्या पूजनाचा सुद्धा म्हणजे एक पद्धत आहे. तर मातीचं करा म्हणजे मातीचा तांब्या आपण या दिवशी खरेदी करायचा असतो.
त्यामध्ये पाणी भरून त्या मातीच्या तांब्यावर आपण चंदनाची किंवा अष्टगंधाचे 5 बोटं लावून त्यांची पूजा करायची असते. समजा बघा आपल्या घरातील एखादी सवाशीण स्त्री गेलेली असते किंवा कोणतं एखादी स्त्री सवाशीण वारलेली असेल, तर मग तिच्या नावानं मातीची किळी, म्हणजे एक मोठ्या आकाराची मातीची कळशी असते, त्याला किळी म्हणतात, पाणी भरून ती पूजण्याची पद्धत आहे. उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये आपले आजी आजोबा दोघे वारलेले आहेत, तर त्या आजोबाच्या नावाने आपण मातीचा करा पूजेचा आणि आजीच्या नावाने मातीची किळी पुजतात. अशा पद्धतीने बघा या वस्तू घेतल्या जातात. यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे पिवळी मोहरी. आता फोडणीमध्ये वापरतो ती काळपट लालसर रंगाची किंवा काळी मोहरी असते. मात्र या मोहरीतच अजून एक दुसरा प्रकार आहे, तर तो म्हणजे पिवळी मोहरी, जी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करायची आहे आणि ती आपल्याला या मुहूर्तावरती घरी आणायची आहे. आपण अक्षय तृतीयेला खरेदी केली तरीही चालेल आणि मोहरीचा वापर स्वयंपाकघरामध्ये कमी आणि विशिष्ट उपायांसाठी जास्त होतो. त्यातले त्यात ज्योतिषशास्त्राशी संबंधित काही उपाय असतील, समजा वास्तू संबंधित काही उपाय असतील, तर त्यामध्ये बघा तुम्ही देखील खूप वेळा ऐकला असेल, पिवळ्या मोहरीचा वापरण्याचा खूप वेळा सल्ला दिला जातो. एखाद्या बाळाला जर नजर लागली असेल, दृष्ट काढायची असेल, तर आपल्याला या पिवळी मोहरी अवश्यच लागते. त्यामुळे बघा आपल्याला या दिवशी ही पिवळी मोहरी घरामध्ये आणायची आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची इडापिडा किंवा जी काही निगेटिव्ह एनर्जी येऊ नये वाटत असेल, तर एखाद्या काचेच्या वाटीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये आपण थोडीशी पिवळी मोहरी, त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मोठं मीठ मिसळून ठेवलं तरीही चालतं आणि एखाद्या आपण घराच्या कोपऱ्यामध्ये किंवा बाथरूममध्ये तुम्ही ठेवलं तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे बघा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं तर खरेदी करणं शक्य होत नाही, पण सोन्याहूनही मौल्यवान अशा ह्या वस्तू आहेत त्या आपल्याला खरेदी करायच्या आहेत. तर आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.